हॅलो नमस्ते ऑल, स्वागत आहे तुमचं सारिकाज लाईफ फिटनेस फूड फन आणि फॅमिलीमध्ये। दिवाळी झाली आहे। होप तुम्ही सगळ्यांनी खूप एन्जॉय केली असेल। दिवाळीच्या नंतर आता सगळ्यांनी आपापल्या कामालाही सुरुवात केली आहे। मुलांचे स्कूल पण चालू झालेले आहेत। तर आता फराळचे डबे बाजूला सरून आपण आपलं जे थोडंसं डिस्टर्ब झालेलं फिटनेस रूटीन आहे ते एकदम प्रॉपर चालू करायची गरज आहे। या दिवसांमध्ये कितीही म्हटलं आणि तेही दिवाळीमध्ये कितीही म्हटलं तरी थोडंफार तरी रूटीन डिस्टर्ब होतं। मग ते ओव्हरऑल रूटीन असेल किंवा डाएट रूटीन असेल तर आता बॅक टू ट्रॅक यायला पण थोडंसं मुश्किल होऊन जातं। तर त्याचसाठी मी एक 5 टिप्स देणार आहे की ज्या तुम्हाला नक्कीच युजफुल असणार आहेत बॅक टू ट्रॅक यायला फिटनेस रूटीनमध्ये। तर आपण चालू करूयातच। पूर्वी जर तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर नक्की सबस्क्राइब करायचं आहे, शिवाय बेल आयकॉन प्रेस करायचं आहे की तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळणार आहे। पाहूयात अशा कुठल्या टिप्स आहेत की ज्या तुम्हाला तुमच्या फिटनेस रूटीनमध्ये परत येण्यासाठी मदत करणार आहेत। नंबर 1, पुरेसं पाणी पिणे। दिवसातून 3 ते 4 लिटर पाणी हे प्यायला पाहिजे। अगदीच परफेक्ट झालं तर प्रत्येक 20 kg बॉडी वेटसाठी 1 लिटर वॉटर, म्हणजे फॉर एक्झाम्पल जर 60 kg बॉडी वेट आहे तर 3 लिटर, 80 kg आहे तर 4 लिटर असं वॉटर इंटेक वाढवायला पाहिजे। शिवाय अगदीच प्लेन वॉटर प्यायला नको होतं तर तुम्ही त्याला फ्लेवर पण करू शकता, जसं काकडीचे पीस असतील किंवा पुदिन्याचे पीस असतील किंवा आल्याचे तुकडे असतील तर हे टाकून तुम्ही त्याला फ्लेवर करू शकता की जे प्यायलाही ठीक वाटेल, बरं वाटेल, आवडेल तुम्हाला। शिवाय त्याच्याने मेटाबॉलिझमही वाढेल। तर हे पुरेसं पाणी पिल्याने काय होईल तर एक तर तुम्हाला फुल वाटेल, ओव्हर इटिंग नाही होणार। शिवाय एक्सेसिव्ह जे फॅट आहे किंवा एक्सेसिव्ह शुगर आहे किंवा बॉडी टॉक्सिन्स आहेत ते फ्लश आउट होतील। टिप नंबर 2, तुम्ही तुमच्या दिवसाची सुरुवात ही एखादा एनर्जी ड्रिंकने करू शकता की ज्याच्यामध्ये तुम्ही अगदी 1 ग्लास वॉर्म वॉटर घेऊ शकता किंवा त्याच्यामध्ये तुम्ही लेमन ज्यूस ॲड करून घेऊ शकता किंवा काही स्पायसेस बॉईल करून ते वॉटर घेऊ शकता किंवा ग्रीन टी किंवा काही अँटीऑक्सिडंट्स असणारे पदार्थ मिक्स करून तुम्ही असं ड्रिंक घेऊ शकता की ज्याच्याने तुम्हाला फ्रेश वाटेल, दिवसाची सुरुवात ही फ्रेश एनर्जेटिक वाटेल आणि दिवसभराचं जे तुमचं रुटीन आहे तर ते फॉलो करायलाही दिवसाच्या सुरुवातीपासूनच तुम्हाला उत्साह वाटायला लागेल। टिप नंबर 3, डाएटमध्ये जेवणामध्ये चांगल्या प्रमाणामध्ये फ्रेश व्हेजिटेबल्स आणि फ्रूट ॲड करायचे आहेत। जेवणामध्ये व्हेजिटेबल्स आणि सॅलड ॲड केल्याचा फायदा हा होणार आहे की लॉंग टाईम फुल वाटेल, ओव्हर इटिंग नाही होणार। शिवाय याच्यातून तुम्हाला चांगल्या प्रमाणामध्ये व्हिटॅमिन्स मिळतील, मिनरल्स मिळतील, अँटीऑक्सिडंट्स मिळतील की बाकीचं जे पदार्थ आहेत तर ते खाण्याचं वारंवार क्रेविंग नाही होणार, जसं की स्पायसी असेल, तळलेलं असेल किंवा स्वीट असेल तर ते क्रेविंग होणार नाही। शिवाय फ्रूट इन्क्लूड केल्याचा हा पण बेनिफिट होईल की स्वीट क्रेविंग तुम्ही अवॉइड करू शकता। जेव्हा स्वीट क्रेविंग होईल तर त्यावेळेस तुम्ही तिथं डाएटमध्ये फ्रूट नक्कीच इन्क्लूड करू शकता। टिप नंबर 4 अँड मोस्ट इम्पॉर्टंट, स्लोली वर्कआउट रूटीन ही स्टार्ट करायचा प्रयत्न करायचा, ज्याच्यामध्ये तुम्ही सुरुवातीला थोडाफार वॉक असेल किंवा फुल बॉडी लो इंटेन्सिटी वर्कआउट असतील किंवा फुल बॉडी स्ट्रेचिंग असेल तर असं तुम्ही सुरुवात करू शकता। जेव्हा आपण सकाळी वर्कआउट करतो तर दिवसाची जी सुरुवात आहे ती एकदम फ्रेश आणि उत्साहवर्धक होते। तुम्ही एक्सपिरियन्स केला असेल की जेव्हा पण आपण एक्सरसाइज करतो तर दिवसभर काम करायला फ्रेश वाटतं किंवा मूड चांगला राहतो। शिवाय जे पण आपलं फिटनेस रूटीन आहे, डाएट असेल की ओव्हरऑल ज्या सगळ्या थिंग्स आहेत तर त्या फॉलो करायलाही बेटर वाटतं, छान वाटतं आणि दिवसभराचा तुमचा मूडही चांगला राहतो। सो प्रयत्न करायचा आहे की तुम्ही वर्कआउट रूटीन ही स्लोली स्टार्ट करत आहात। लास्ट अँड मोस्ट इम्पॉर्टंट टिप, झोपेचं रूटीन सेट करायचं आहे। 7 तासांची चांगली क्वालिटी साऊंड स्लीप घ्यायची आहे की ज्याच्यामुळे क्रेविंग्स असेल किंवा मूड स्विंग्स असतील किंवा स्ट्रेस असेल, लो फील असेल, ओव्हर इटिंग असेल तर हे सगळं तुम्ही अवॉइड करू शकता। शिवाय बरेचसे हेल्थ इश्यूजही आहेत, मेंटली असेल किंवा फिजिकली असेल की जे ही पुरेशी स्लीप घेण्याने आपण बऱ्याचशा प्रमाणामध्ये कमी करू शकतो। म्हणजे नेक्स्ट दुसऱ्या दिवसाचं तुमचं जे रूटीन असेल, वर्क रूटीन असेल किंवा फिटनेस रूटीन असेल हे प्रॉपर ठेवण्यासाठी झोपेचा खूप महत्त्वाचा वाटा आहे। सो प्रयत्न करायचा आहे की तुम्ही चांगली पुरेशी झोप घेताय। तर ह्या होत्या काही सोप्या आणि इफेक्टिव्ह टिप्स की ज्या यूज करून तुम्ही तुमच्या फिटनेस रूटीनमध्ये पुन्हा इझिली येऊ शकता, रिस्टार्ट करू शकता। व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करायचा आहे, शेअर करायचे तुमच्या खूप साऱ्या फ्रेंड्सला।